नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। हा 7वा हप्ता आपल्याला मिळणार का? आपल्या खात्यामध्ये मंगळवारी किंवा बुधवारी हे 7व्या हप्त्याचे पैसे येणार का? अवघ्या 2 मिनिटाच्या आत घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला चेक करता येतो। कशा पद्धतीने चेक करावा या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक लाभार्थ्यांनी जेव्हा व्हिडिओ संपेल तेव्हा नक्की पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला समजून येईल की आपल्या खात्यामध्ये हे पैसे येणार का येणार नाहीत। पूर्ण व्यवस्थित माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। चेक करण्यासाठी सर्वप्रथम गुगल मध्ये pfms.nic.in या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल डीबीटी स्टेटस ऑफ बेनिफिशरी अँड पेमेंट डिटेल्स, यावरती आपल्याला टच करायचं आहे। टच केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला कॅटेगरी इथं निवडून घ्यायची आहे। कॅटेगरी सिलेक्ट मध्ये भरपूर अशा कॅटेगरी तुम्हाला दिसतील। व्यवस्थित माहिती समजून घ्या, ए टू झेड पूर्ण प्रोसेस व्यवस्थित मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आता सिलेक्ट यावरती टच केल्याच्या नंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही पोर्टल आहे तो डीबीटी NSMNY पोर्टल यावरती ते टच करायचं आहे। हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा डीबीटी मार्फत जे पैसे येतात त्याचा हा पोर्टल आहे। त्यावरती टच केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुढे 2 ऑप्शन दिसत आहेत। बेनिफिशरी व्हॅलिडेशन याला इथे टच करायचं नाही, तर आपल्याला इथं पेमेंट जे असेल ते पेमेंटलाच असू द्यायचं आहे। पेमेंट नसेल तर पेमेंटला इथं टच करून ठेवा, बेनिफिशरी व्हॅलिडेशनला टच करू नका। आता पेमेंट यावरती टच केल्याच्या नंतर इंटर ॲप्लिकेशन आयडीच्या ठिकाणी जो आपला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आयडी असेल तो आयडी या ठिकाणी टाकायचा आहे। तो आयडी कशा पद्धतीने काढायचा आहे या संदर्भात माहिती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी पूर्वी घेतलेली आहे। आता तुमचा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आयडी टाकायचा आहे। त्यानंतर खाली जो कॅप्चा आहे जशास तसे या ठिकाणी टाकून सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता मी सर्व माहिती व्यवस्थित भरून घेतो। माहिती भरून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी आता मी सर्च करणार आहे। वरी बघा ॲप्लिकेशन आयडी टाकलेला आहे, खाली जो कॅप्चा आहे जशास तशी या रकान्यामध्ये टाकून सर्च या बटनावरती क्लिक करणार आहे। सर्च या बटनावरती क्लिक केल्यानंतर फक्त 1 सेकंदाच्या आत पूर्ण डिटेल्स पेमेंट या ठिकाणी तुम्हाला समजून येणार आहे। लाभार्थ्यांचं नाव, त्यानंतर आता जो तुम्हाला येणार आहे 7वा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा, या ठिकाणी स्टेटस काय दाखवत आहे हे समजून घ्या। 2000 रुपयांची रक्कम यामध्ये दाखवली जाते। 7 सप्टेंबर म्हणजे आजची तारीख या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आज अपडेट सुद्धा या ठिकाणी झालेला आहे, तुमच्या डोळ्यांनी तुम्ही पाहू शकता, किंवा जेव्हा तुम्ही स्वतः चेक कराल तेव्हा सुद्धा तुम्हाला इथे समजून येणार आहे किती पैसे येणार आहेत। 2000 रुपये, 2000चा आकडा सुद्धा या ठिकाणी दर्शवला जात आहे। बँक सुद्धा या ठिकाणी घ्यायला तयार आहे। रिक्वेस्ट सुद्धा पूर्ण ओपन झालेली आहेत। आता तुम्ही 7व्या हप्त्यासाठी पात्र आहात, म्हणजे कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये हा येणारा जो 7वा हप्ता आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा कन्फर्म येऊ शकतो, असं या ठिकाणी तुम्हाला समजून येणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा।